कृष्ण हरी. मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तुम्हाला माहितीच आहे मी आलेली आहे त्र्यंबकेश्वरला बाई दिंडीला. तर आज आमच्या दिंडीचा शेवटचा दिवस आहे. मी आंघोळ वगैरे करून आली, दर्शन करून आली. आज कळस दर्शनच केलं कारण काल छान दर्शन झाली. आज कळस दर्शन केलं आणि इथे चालू आहे आता सर्वांची आवरावर. एकीकडे स्वयंपाक चालू आहे, एकीकडे भजन चालू आहे. तुम्हाला ऐकायला येत असेल भजन चालू आहे आणि आता सगळ्यांची तयारी चालू आहे. आता स्वयंपाक काय चालू आहे तो मी तुम्हाला दाखवते. इथे वारकऱ्यांसाठी छान चहा तयार होतोय. तर आमचे मदन भाऊ चहा बनवत आहे. हे बघा तसेच सर्व कार्यकर्ते इथे हजर आहे आणि इथे छान मसाले भाताची छान तयारी झालेली आहे. तर इकडे छान गुलाबजाम तयार केलेले आहे वारकऱ्यांना उपास सोडण्यासाठी. इकडे भात पण आहे. इकडे भात शिजवून तयार झालेला आहे. हे बघा भात शिजून अजून तयार नाही झाला अजून. एकीकडे स्वयंपाक चालू होता तर एकीकडे छान भजन चालू होतं. कार्यक्रम चालू आहे. हे बघा उसळसाठी छान मटेरियल परतवलं आहे आणि उसळ करताय आमचे मदन भाऊ. भरत भाऊ करताय उसळ आणि त्यांना मदत करताय आमचे मदन भाऊ. तर इकडे काल्याच्या प्रसादासाठी तयारी करतात आमचे भाऊ. तर इथे काल्याच्या प्रसादासाठी तयारी करताय सुरेश. तर भजन झाल्यावर सर्वांनी मला 2 शब्द बोलण्याचा सर्व वारकरी बंधू आणि भगिनी. तर 3 दिवस आपला अतिशय छान प्रवास झाला आणि आमचं दुर्भाग्य की आम्हाला विद्यार्थ्यांचं प्रवचन नाही ऐकता आलं कारण आम्ही दर्शनाला गेलो होतो. तुम्हाला दाखवलं मी मंदिरातलं शूट नाही करता आलं मला कारण मंदिराच्या बाहेर बोर्ड लिहिलेला होता की मंदिरात शूट करू नये. त्यामुळे मी मंदिरात शूट काही केलं नाही आणि विद्यार्थ्यांचं प्रवचन नाही देता आलं, नाही ऐकता आलं आम्हाला, त्याबद्दल सॉरी. तर विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रवचन दिलं आणि खूप छान वाटलं 3 दिवस वारीमध्ये आणि सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला मला. तर असंच आपल्या सगळ्यांनी पण दरवर्षी वारीला यावं. अर्थात मीच जास्त येत नाही तेव्हा मी दुसऱ्याला काय सांगणार. मी पण येईल म्हणा. आणि तुम्ही सगळे आले आणि तुम्ही पण मला सांगितलं या तर मी पण दरवर्षी वारीला येत जाईल आणि जेवढं माझ्याने होईल जेवढं मला हो हो येत जाईल. काही म्हणा अभंग वगैरे काय येतं चालेल चालेल. अभंग म्हणा काय येतं अभंग काय जे येईल ते. तर आता मी एक गाणं म्हणते महादेवांचं म्हणते. चालेल ना? चालेल चालेल पळेल. बम बोले ओ बम बोले मैं काशी नगरी आई हूँ. बम बोले ओ बम बोले मैं काशी नगरी आई हूँ. सुना है के ओ बम बोले तेरी काशी में गंगा है. उसी गंगा को पाने में काशी नगरी आई हूँ. बम बोले ओ बम बोले मैं काशी नगरी आई हूँ. सुना है कि ओ बम बोले तेरी काशी में बोला है. उसी बोला को पाने में काशी नगरी आई हूँ. बम बोले ओ बम बोले मैं काशी नगरी आई हूँ. सुना है कि ओ बम बोले तेरी काशी में कौड़ी है. उसी कौड़ी को पाने में काशी नगरी आई हूँ. बम बोले ओ बम बोले
मैं काशी नगरी आई हूँ। सुना है कि ओ बम बोले तेरी काशी में माला है, उसी माला को पाने में काशी नगरी आई हूँ। बम बोले ओ बम बोले मैं काशी नगरी आई हूँ। बम बोले ओ बम बोले मैं काशी नगरी आई हूँ। धन्यवाद। झालेली सेवा सर्व वारकऱ्यांच्या आणि श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. तर आजचं महाप्रसादाचं जेवण ज्यांनी दिलं ते लगडे साहेब यांचे प्रतिनिधी इथे आलेले आहे. त्यांचा सत्कार करताना तुम्ही पाहू शकता, कारण काही कारणास्तव लगडे साहेबांना नाही येतात. संत शिरोमणी सावता महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आपल्या दिंडीसाठी नवीन तोळ दिली आमच्या भाऊजाईनी. सगळ्यांनी मिळून, हा बरं, सगळ्या महिलांनी मिळून दिली. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. सर्वांचे आभार. महिला मंडळ, हा महिला मंडळांनी दिली. सर्वांचे आभार. पुंडलिकावरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज की जय. महाराज की जय. हे इकडे माझी बहीण आली, तिचा फोटो काढून घे. हा, लाडक्या बहिणीने दिली. भजन झाल्यानंतर सर्व वारकरी जेवायला बसले आणि जेवण छान, वरण भात, गुलाबजाम, उसळ, मसाले भात हे बघा. नंतर सर्वांची छान जेवणं झाली आणि अशा प्रकारे आमच्या दिंडीचा समारोप झाला.